मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज दिल्लीच्या दौऱ्यावरती आहेत। संध्याकाळी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक होणार आहे आणि या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे हजेरी लावतील। राज्यामध्ये पावसाळी अधिवेशन सुरू आहे, मात्र त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांचा दिल्लीचा आजचा दौरा ठरलेला आहे। एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा होतीये आणि त्याच दरम्यान फडणवीसांचा हा दिल्लीचा दौरा आखण्यात आलेला आहे। राज्यामध्ये पूरस्थिती कायम आहे। आपण बघतोय गेल्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय, अधिवेशन सुरू आहे आणि त्याच दरम्यान मुख्यमंत्री दिल्लीला जाणार आहेत। अभिषेक मुठाळ आमचे प्रतिनिधी आपल्याला या सगळ्याविषयी माहिती देतील। अभिषेक, नेमकं काय कारण आहे मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्याचं? कारण या सगळ्याला सध्या राज्यामध्ये ज्या वेगवेगळ्या घडामोडी घडतायत या सगळ्याची पार्श्वभूमी देखील आहे। नक्कीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आजचा दौरा हा विशेष मानला जातो आहे। प्रामुख्याने जर का पाहायचं तर आज नर्मदा प्रकल्पासंदर्भातल्या ज्या अडचणी कुठेतरी येताना दिसत आहेत तर त्या संदर्भातली बैठकीचं आयोजन हे आपल्याला करण्यात आल्याचं दिसतं। मात्र सोबतच दुसरीकडे पाहायचं तर राष्ट्रवादी काँग्रेस ही NDA मध्ये येण्यासंदर्भात देखील चर्चा ह्या आपल्याला होताना दिसत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याकडे बघितलं जात आहे। प्रामुख्याने जर का नर्मदा प्रकल्पासंदर्भात पाहायचं तर 2023 नंतरची पाण्याची पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे। एकूणच वारंवार आपल्याला आंदोलन त्या संदर्भात होताना दिसत आहेत। अनेक मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे। सोबत आत्ताच्या पावसामुळे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान हे आपल्याला होताना दिसतं आणि अशा परिस्थितीमध्ये नंदुरबार जिल्हा असेल किंवा मग महाराष्ट्रातला काही भाग असेल किंवा मग मध्य प्रदेशमधले काही भाग असतील, या प्रकल्पामुळे अनेक नुकसान हे शेतकऱ्यांचं होताना दिसतं आणि याच संदर्भात ठोस निश्चिती येण्यासंदर्भातली आजची बैठक असल्याचं कळतं आहे। दुसरीकडे जर पाहायचं तर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष देखील कुठेतरी NDA सोबत येण्यासंदर्भातल्या चर्चा या होताना दिसत आहेत। प्रामुख्याने आज मुख्यमंत्री हे गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतात का, नेमकं या संदर्भात काय चर्चा होत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। कारण की एकूणच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये दोन आपल्याला विचार पाहायला मिळत आहेत। मोठा गट हा कुठेतरी NDA सोबत जावं अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतो आहे, तर दुसरा गट हा कुठेतरी सोबत नाही यावं अशा प्रकारची भूमिका घेताना दिसतो आणि त्यामुळेच या संदर्भात मुख्यमंत्र्यांची काय नेमकी चर्चा होत आहे हे बघणं देखील महत्त्वाचं असेल। अभिषेक, धन्यवाद तुर्तास सविस्तर माहितीसाठी।